सर्वांना सस्नेह नमस्कार. भाषणास सुरुवात करण्यापूर्वी आपण या ठिकाणी माझ्या अध्यक्षपदाच्या निवडीबद्दल जो सत्कार केलेला आहे तो स्वर्गीय लोकनेते राजाराम बापू पाटील साहेब, स्वर्गीय लोकनेते वसंतदादा पाटील साहेब, स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेब, स्वर्गीय अजितदादा पवार साहेब, स्वर्गीय आर आब्बा पाटील साहेब यांच्या माझे वडील जनार्दन काका पाटील यांच्या स्मृतीस अर्पण करते. आजच्या सत्कार समारंभाप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित आमचे नेते, मार्गदर्शक, राज्याचे माजी गृह व अर्थमंत्री श्री जयंतराव पाटील साहेब, आदरणीय खासदार श्री विशालदादा पाटील साहेब, राज्याचे माजी मंत्री तसेच आमदार श्री विश्वजित कदम साहेब, माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक साहेब, माजी आमदार मानसिंह नाईक भाऊ, माजी आमदार विक्रमदादा सावंत साहेब, तसेच देवराज दादा, तसेच व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर, आमचे जिल्हा परिषदमधील उपस्थित उपाध्यक्ष, सर्व सभापती महोदय, त्याचप्रमाणे जिल्हा परिषदमधील सर्व सदस्य, समोर उपस्थित सर्व नागरिक बंधू आणि भगिनींनो व पत्रकार बंधू भगिनींनो, सर्वप्रथम मला जिल्हा परिषद अध्यक्षपदी संधी दिल्याबद्दल चारही प्रमुख पक्षांच्या नेते मंडळी, सर्व जिल्हा परिषद सदस्य महोदय व त्यापूर्वी आपण मला निवडून दिल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करते. तसेच यापुढे आपल्या जिल्ह्याला जी विकासाची संस्काराची परंपरा आहे त्या परंपरेला काम करण्याची संकल्प या निमित्ताने व्यक्त करते. भविष्य काळामध्ये सांगली जिल्हा परिषदेचे नाव विकासाच्या बाबतीमध्ये अग्रक्रमाने घेतले जाईल असे काम आम्ही करून दाखवू असा विश्वास या निमित्ताने देते. सर्व समाज घटकांना सोबत घेऊन महिला सक्षमीकरण, बाल संगोपन, शिक्षण, आरोग्य, पाणी पुरवठा व स्वच्छता या ग्रामीण भागातील मूलभूत समस्या असलेल्या गोष्टीवर काम करून अशा परिस्थितीचा मनोदय व्यक्त करते व विशेष करून स्मार्ट जिल्हा परिषद शाळा, स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र, अद्ययावत अंगणवाडी या आपल्या नावाजलेल्या कामांना अधिक लक्ष देऊन जिल्हा परिषदेचा नावलौकिक वाढवण्याचा प्रयत्न करू असा संकल्प आपल्या साक्षीने व्यक्त करते. तसेच माझा सत्कार केला त्याबद्दल सर्व कासेगावकरांचे आभार मानते. माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय ताईंच्या मनोगतानंतर मी जत विधानसभा